सध्या आपल्या पुरुषोत्तमपुरीला एवढी बेकार गर्दी सुरू आहे ना, दर्शन घ्यायला टाक लोकांचा पूर्ण दिवस चाललाय. आणि तुम्ही आमचं नशीब पहा, जेव्हा आम्ही गेलो दर्शन घ्यायला डायरेक्ट कोणीच नव्हतं. पुढे काय झालं तुम्हाला सगळं सांगतो. गुड मॉर्निंग गाईज, जय सियाराम. जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे आणि ह्या टायमाला सगळ्यात जास्त गर्दी असते आपल्या पुरुषोत्तमपुरीला, कारण 3 वर्षामध्ये एकदाच ही वेळ येते. त्यामुळे आपण पण आलो होतो दर्शन घ्यायला. तितक्यात आपल्याला आपला एक फॉलोअर भेटला. भाई लोक तर म्हणू लागले गर्दी इकडे, पण आम्ही जेव्हा दर्शन घ्यायला गेलो तुम्हाला डायरेक्ट खोटं वाटत. लिटरली तिकडे कोणीच नव्हतं. एवढं निवांत दर्शन झालं ना आमचे. तुम्ही पण आपल्या व्हिडिओ मधून दर्शन घेऊन टाका. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. भारतामध्ये एकच मंदिर आहे ते पण आपल्या इकडे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या इथं खूप चोऱ्या होत आहे, म्हणून थोडं जपून राहा. त्यानंतर आपण डायरेक्ट आलो आपल्या बोट मध्ये फिरायला. इकडे फक्त 10 रुपये तिकीट आहे बरं का. लोक येड्यात काढतील म्हणून सांगतोय. हा भाऊ म्हणला बस आपल्या बोट मध्ये, पण त्या बोटची अवस्था पाहून मला भीती वाटली. तुम्ही पण थोडं बघून बसा बोट मध्ये. अँड फायनली आपण आपला प्रवास सुरू केला. तुम्हाला खरं सांगतो ना, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम फक्त 10 रुपये देऊन एवढी मजा मारली आपण. ते खूप प्रयत्न केले. इंस्टावरती एक रील पाहिली होती ती बनवायची, म्हणजे बऱ्यापैकी शूट केली कॅमेरामॅननी. बस झालं. मग आपण थोडे पाप नाही पाय धुवून घेतले. तुम्ही फक्त एकदा इकडचं वातावरण बघा, एक नंबर आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट आलो मंदिराचं बांधकाम बघायला. आणि मुख्य जे मंदिर आहे इकडे देवांची स्थापना होणार आहे. तुम्ही समोर पाहू शकता आपल्या. भाई एकदा बांधकाम संपलं ना मंदिराचं, एवढं भारी वाटणार आहे मंदिर. सध्या एवढं बांधकाम झालं मंदिराचं बांधकाम चालू आहे. लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भारतातलं एकमेव मंदिर. आणि हा आणखीन एक गोष्ट, लेकरांसाठी इकडे जत्रा पण आली. मस्त मजा मारताय लेकर. एवढाच महिना हे चालणार आहे. एकदा नक्की भेट द्यायचं. आणि अशा काही आणखीन व्हिडिओ साठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटू आपण लवकरच. जय सियाराम.